नमस्कार. आपण खरं तर 3 आठवड्यापूर्वीच 15व्या अध्यायाला सुरुवात केली, पण आज खऱ्या अर्थानं गीतेच्या पहिल्या श्लोकाचा विचार आपण करणार आहोत. 15व्या अध्यायाच्या 71व्या प्रस्तावनेसाठी माऊलींनी लिहिल्या. खरं तर हा विषय त्यांना आपल्याला सांगायचा होता, म्हणून हे सगळं ऊर्ध्वमूल काय आहे हे सांगण्यासाठी त्यांनी पहिल्या एवढ्या 71व्या खर्च केल्या. आता सुद्धा आपल्या लक्षात येईल की पहिला नुसता श्लोक, गीतेच्या दृष्टीने फक्त 2 ओळीचा हा श्लोक, माऊलींनी त्याच्यावर 72 ते 143 एवढ्या ओव्या लिहिलेल्या आहेत. इतक्या ओव्यांचा आपल्याला 2 ओळीसाठी अभ्यास करायचा आहे. किती दृष्टांत, किती दाखले देऊन त्यांनी आपल्याला हा विषय पटवला आहे, समजावून दिला आहे, ते आपल्या लक्षात येईल. आज कदाचित असं होईल की ह्या ऊर्ध्वमूलामध्ये शाखामधला फक्त ऊर्ध्वमूल एवढा शब्द आपण शिकू की ही मुळं वरती आहेत म्हणजे काय. काही गोष्टी अशा असतात ना की समजायच्या असतात, त्या म्हणजे जाणवून घ्यायच्या असतात, प्रत्यक्ष नाही दिसणार, पण ते आपण समजून घ्यायचं. हां, असेल असं. जसं आपण म्हणतो की नेहमी माऊलींचे उदाहरण असतं की वारा आपल्याला दिसत नाही आहे, पण वारा जाणवतो. एखादा मोगराचा गजरा घातलेली मैत्रीण आली, चाफ्याचे फुलं डोक्यात घातलेली मैत्रीण आली की आपण म्हणतो या काय छान वास येतो आहे. आता प्रत्यक्ष तो वारा नाही दिसत नाही आहे, पण त्या सुगंधामुळे त्या वाऱ्याची जाणीव आपल्याला झाली. तशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण प्रत्यक्ष नाही बघू शकत, पण ते आपल्याला जाणवतात. तसंही आता ऊर्ध्वमूळाबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. फक्त आता हा वर मुळं असणारा एवढ्या एका शब्दाचाच आज आपल्याला विचार करायचा आहे. अर्जुनाला तर भगवंताने सांगितलंच आहे की अवधान दे. नुसतं अवधान दे नाही तर त्याला तर सांगितलं सगळ्या इंद्रियांचं कानच कर. जीवाचं कान म्हणतो ना, तसे जीवाचे कान करायला भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आहे. पर्यायाने तुम्हा आम्हाला पण सांगितलं आहे. तर आपल्याला सुद्धा जीवाचं कान करून या शब्दाचा अर्थ माऊली काय सांगतायत तो समजून घ्यायचा आहे. 72व्या ओळीपासून सुरुवात करूया. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे. भगवंत म्हणतात धनंजया, अर्जुना, हा जो वृक्ष आहे ना, या वृक्षाचं ते जे काही ऊर्ध्व आहे, ब्रह्म ऊर्ध्व आहे, पण ज्याला म्हणजे ब्रह्माला ती ऊर्ध्वता ही वृक्षामुळेच आल्यासारखी आहे. आता येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे, कुणामुळे? कोण? ब्रह्मामुळे वृक्षाची ऊर्ध्वमुळं आहेत का ऊर्ध्वमुळांमुळे ब्रह्म आहे, हे आपल्या लक्षात घ्यायला हवं आहे. काय म्हणतात बघा, मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्व का तरुयया, या वृक्षाचं ते जे ब्रह्म ऊर्ध्व आहे, मूळ ऊर्ध्व आहे. आता आपल्याला परमात्मा, त्या परमात्म्याने निर्माण केलेली मूळ माया, त्या मूळ मायेचं प्रकृती पुरुष किंवा जगज्योती, शिवशक्ती, हे सगळं माहिती आहे असं आता गृहीत धरायचं. कारण आता हे परत कुठं झालं ब्रह्म असा नाही विचार करायचा. तर धनंजय अर्जुना ते सांगतात या वृक्षाचं सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. आता या वृक्षाबद्दल विचार करायचा झाला आहे, त्याचं तर ते जे ब्रह्म ऊर्ध्व आहे ना, वर आहे ना, पण त्याला म्हणजे या ब्रह्माला ती ऊर्ध्वता, ते वर आहे असं कुणामुळे मिळाली? तर वृक्षामुळे मिळाली. आता जिकडे तिकडे ब्रह्मच आहे, पण या वृक्षामुळे आपल्याला म्हणता आलं की ऊर्ध्व मूळ जे आहे ना, ते म्हणजे काय, तर ते ब्रह्म आहे. हा जो वृक्ष, त्याचं ते मूळ म्हणजे ऊर्ध्व असणारं मूळ, असं सगळं जे की आहे ते आपल्याला नीट समजावून घ्यायचं आहे. येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे, ही जी ऊर्ध्वता त्या ब्रह्माला आले ती आपल्याला समजून घ्यायची आहे. ते आपण समजून घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करूया. माऊलीने समजून देण्याचा प्रयत्न केला आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता खरं तर मीतूपण नाहीच आहे इथे. आपण म्हणतो मीतूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी आरतीमध्ये म्हणतो, ते मीतूपणाची बोळवण झाली म्हणजे काय, तर इथे आपल्याला कळेल हे जे मीतूपण आहे ते बाजूला झालं आहे, अद्वैत साधलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी, मला असं जेव्हा मी म्हणते तेव्हा काय असतं की मी म्हटलं की बाकीचे सगळे इतर वेगळे, मी माझं घर असं म्हटलं की माझं घर म्हटलं की इतर सगळी घरं वेगळी, असं सहज बोलताना आपल्याला सहज कळणारी गोष्ट आहे. मी माझं म्हणण्यामध्येच इतर वेगळं आहे हे आपल्याला कळतं. आणि हे असं कितीतरी वेळा आपण बोलतोच की हो. माझं वर्णन करायचं झालं तर मी माझं म्हणताना
आपलं जे की आकार आहे, पाचपोटाची काही उंची आहे, जाडी आहे, रंग आहे, आकारमान आहे, एवढंच आपलं आहे. बाकी सगळं काय असेल ते माझ्यासारखं नाही, माझं नाही, इतर जे की आहे ते सगळं वेगळं असं आपण म्हणतो. आता या माझ्यासमोर येणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, मी आणि तू असंच म्हणणार ना. व्यवहारात तर अगदी ह्याच्यात काहीच चूक नाही आहे, हे सगळं बरोबरच आहे. मी आणि माझ्यासारखाच, मी पण ब्रह्म, समोरचा पण ब्रह्म, खरं तर ब्रह्म, पण मी आणि तू हे जे काही वेगळेपण आहे ते आपल्याला व्यवहारात कळतंच. याखेरीज खरं म्हणजे जग नाहीच. एक मी आणि माझ्यापेक्षा उर्वरित सगळं असं मिळून सगळं जग झालेलं आहे. आणि हा समोरचा किंवा ह्या बाकीच्या उरलेल्या गोष्टी ज्या आहेत, याखेरीज आता काही जग शिल्लक नाही आहे. एकतर मी आहे किंवा उर्वरित जग आहे. आणि मी आणि हे उर्वरित जग ह्या मिळून सगळं झालेलं आहे. खरं तर यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. मीही ब्रह्म आहे, उरलेलं जगही ब्रह्म आहे, हे वारंवार सांगितलेलं आहे. म्हणून आता पुन्हा माऊलीने आपल्याला आठवण करून दिली की भगवंतांनी अर्जुनाला जीवाचं कान करायला सांगितलं आहे, अवधान द्यायला सांगितलं आहे, तुम्ही पण अवधान द्या. आता हा जो काही मी म्हणजे प्रथम पुरुषी, तो म्हणजे द्वितीय पुरुषी, म्हणजे उरलेलं जग. आपण व्याकरणाचा विचार केला, अगदी संस्कृतचा सुद्धा, तर मराठीतलं मी आणि तू, तसं आपण अहम म्हटलं म्हणजे मी, त्वम म्हटलं की तू. शब्द संस्कृतचे एवढ्यासाठी घेतले की तत्वम असी असं आपल्याला शिकायचं आहे की ते जे आहे ते तूच आहेस. भगवंत सांगतो तत्वम असे किंवा अहम ब्रह्मास्मी. तर अहम आणि त्वम काय आहे, तर हे मी आणि तूच आहे. तर हे सगळं खरं म्हणजे खरं आहे. मी, तू, मी हे प्रथम पुरुषी आहे, समोर जी व्यक्ती आहे ती तू म्हणजे द्वितीय पुरुषी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर जग जे आहे ते तृतीय पुरुषी आहे. हे मी, तू आणि ते अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. तर हे बरोबरच आहे, हे सगळं खरं आहे. आणि असा उल्लेख पण आपण करतो आहे, मी म्हणजे देहधारी मी. आणि याच्यासाठी आपण म्हटलं की आता म्हटलं तसं माझ्या संदर्भात मला ज्या गोष्टी आहेत, माझं घर म्हटलं तर ते माझं घर म्हटलं की इतरांची घरंही माझी नाहीत, हे काही वेगळं सांगायला लागत नाही. पण या सगळ्यांनी काय होतं, तर या मी आणि माझ्यानी आपल्याला एक संकुचितपणा दाखवायचा असतो. हे फक्त माझं आहे, माझ्यापुरतं आहे. मी म्हणजे हा देह आहे, मी म्हणजे माझं घर, माझे मुलं, माझं जे काही आहे, या सगळ्यामध्ये हा जो काही देह अहंकार किंवा हे जे काही संकुचितपणा आहे, देह तादात्म्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मीनी आपण वर्णन करत असतो. या मीचा एक आकार आहे. जे जे मी माझं म्हणून वर्णन करेल त्या सगळ्याला आपल्याला आकार दाखवता येतो किंवा काहीतरी रूप दाखवता येतं. माझं घर म्हणू दे, माझा बँक बॅलन्स म्हणू दे, माझी गाडी म्हणू दे, माझी मुलं म्हणू देत, ह्या सगळ्याला काहीतरी दाखवता येण्यासारखी गोष्ट आहे. आता माऊली एक दृष्टांत आपल्याला देतात, तो समजला आता आपल्याला हे काय मी, तू आणि ते, आणि पुन्हा सगळं ब्रह्म एकच, ही काय भानगड ती कळेल. माऊली नेहमी एक दृष्टांत देतात, तर फक्त समजून घ्या. ते मातीच्या मडक्यांचं नेहमीचं उदाहरण ते देतात. ते म्हणतात समजा एकाच मातीच्या गोळ्याचे आपण 3 मडकी त्यांनी केली, काही आणखीन मडकी केली. आता त्या मडक्यांना खरं तर मातीच, पण आपण कदाचित पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं असे आकडे देऊ शकू किंवा आणखीन पण त्याचं वर्णन करू शकू की हे पहिल्या नंबरचं आहे ना ते जरा नीट भाजलं गेलं आहे, ते दुसऱ्या नंबरचं आहे ना ते जरा नीट भाजलं नाही गेलं, ते जरा कच्चं वाटतं आहे. किंवा आणखीन काही वर्णन करू की ह्याला ना ह्याचा रंग चांगला आहे किंवा ह्याला बहुतेक बाहेरून वेगळा रंग दिलेला दिसतो आहे. खरं तर काय आहे, खरं तर मूळ मातीच आहे. पण तरीही त्याचं वर्णन करायचं झालं तर आपल्याला त्याचं वेगळेपण त्याच्या आकारातलं, त्याच्या रंगातलं, त्याच्या रूपातलं हे दाखवता येतो. माऊली आपल्याला सांगतात खरी मातीच, पण तरी आपण वेगवेगळं दाखवलं. तसं खरं ब्रह्मच, पण तरी आपण मी, तू, ते, आम्ही असं सगळं दाखवू शकलो, कारण त्याच्यामधलं जे वेगळे वेगळे पण वर्णन करण्यासारखं आहे ते दिसत आहे. किंवा नेहमी माऊली सोन्याचं उदाहरण देतात की खरं तर सोनंच, पण त्याच्या उपयोगितामुळे, त्याच्या आकारमानामुळे आपण वेगळी अंगठी आहे, बांगडी आहे, कानातला आहे, गळ्यातला आहे, मुळात सोनंच, पण त्याच्या त्या आकाराला त्याचं जे काही उपयोजन ज्या इंद्रियांसाठी आपण करणार आहोत त्यावरून त्याला काहीतरी नाव दिलं जातं, त्याला काहीतरी रूप दाखवलं जातं, त्याचं काहीतरी एखादं डिझाईन त्याच्यावर असतं. हे सगळं काय आहे, तर मुळात असणारं तेच एकच सोनं, त्याच्या गोष्टी एकच माती, त्या मातीचे हे प्रकार, पुन्हा ते घटच हं, पण तरी देखील त्या घटकांमधला फरक आपल्याला दाखवता येतो. तसं हे सगळं जे की आहे, तुम्ही, मी, आधी होऊन गेलेले, नंतर असणारे
सगळं 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 चराचरातल्या सगळ्या गोष्टी या म्हटलं तर एकच आहे. पण तरी त्याला आपल्याला नाव देता येतं जेव्हा त्याला काहीतरी रूप आहे, त्याला काहीतरी आकार आहे, त्याचा काहीतरी रंग आहे, त्याचं काहीतरी उपयोजन आहे तेव्हा. पण हा भेद काही खरा नाही. मूळ जे काही आहे ते एकच आहे हे लक्षात घ्यायचं. असं आपल्याला या पहिल्या ओवीपुरता विचार करता येईल. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमे. ते म्हणतात की ही ऊर्ध्वता त्या वृक्षामुळे, म्हणजे ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आपण काय म्हटलं की ते ऊर्ध्व मूळ आहे ना, ते म्हणजे ब्रह्म आहे. पण म्हणजे उरलेलं नाही का, तर उरलेलं पण ब्रह्मच आहे. पण मग त्या ऊर्ध्व म्हणजे वृक्षाच्या मुळामुळे ब्रह्माला उंची आली आहे किंवा ब्रह्मामुळे त्या मुळांना उंची आली आहे. काहीही म्हटलं तरी अर्थ तोच आहे, कारण ब्रह्मच भरलेला आहे. हे कळण्यासाठी त्यांनी आपल्याला ह्या नेहमीच्या उदाहरणांचा दाखला म्हणजे दृष्टांताचंही दिलं. आता पुढे ते यावर अर्जुन आपल्या लक्षात येईल की हा सगळा जो भेद असतो ना तो मुळात नाही आहे, पण व्यवहारासाठी आपल्याला भेद करावा लागतो. आणि म्हणून या ब्रह्माचंच वर्णन करायचं आहे. पण ब्रह्माचं वर्णन असं रूपक घेऊन आपण करतोय म्हणून त्याला वेगळं दाखवलं. ऊर्ध्वी मुळं, त्याची मुळं वरती आहेत, वर्णन ब्रह्माचंच हे लक्षात घे. एरवी मध्य ऊर्ध्व अध हे नाही जेथ भेद. पुढल्या ओळीमध्ये सांगतायत की एरवी खरं म्हणजे वरचा खालचा मधला असं काही भेदच नाही आहे. अद्वयासी एकवद जयाई. ते म्हणजे खरं म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी असं काही भेद आहेत का, हा खालचा हा वरचा हा मधला, असं काही भेद नाही आहेत. इतकं कशाला, ज्याच्या ठिकाणी खरं म्हणजे दुसरं असं काही नाहीच आहे, सगळं एकच एक आहे. इतकी एकवाक्यता आहे. अद्वयासी एकवद, द्वय नाहीच आहे, सगळं ब्रह्मच भरलेलं आहे. तर त्याला कशाला हवं आहे खरं असं म्हणायला ऊर्ध्व वगैरे, तर खरं त्याला काही आवश्यकता नाही आहे, त्याला भेद नाहीच आहे. पण तरी देखील त्याच्या असणारी एकवाक्यता आणि त्या एकवाक्यता व्यवहाराच्या दृष्टीनं किंवा समजून घेण्याच्या दृष्टीनं आपण त्याला ऊर्ध्वी मूळ असं म्हणतो आहे. हे समजून घे की खरं तर ब्रह्मच आहे. खरं तर काहीच कळलं नाही का. 2 ओळींमध्ये आपण म्हटलं प्रयत्न करतो आहे जाणून घेण्याचा. अशा 2-2, 4-4 ओळी झाल्या ना की आपणच आपल्याशी विचार करायचा, काय माऊली सगळं कळलं का आपल्याला. मग हे तर कळलं, तर उभी मुळं कळलं. एखाद्या वृक्षाचं वर्णन आहे, त्याची मुळं वरती आहेत. पण असं नुसतं सांगू नये की ते ब्रह्मच आहे आणि ब्रह्म आहे, फक्त व्यवहारासाठी ती वरती मुळं आहे ते समजून घ्यायचं आहे. नाही तर ह्या ब्रह्माला ऊर्ध्व अध मध्य नाही आहे, एक आहे, एकच एक सगळीकडे आहे. बरं मग का असेल, आमच्याशी काय फरक पडतोय असं आपण म्हणू. कसा कसा फरक पडेल तो कळेल. ते म्हणतात जो न ऐकजेता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाधीला आनंदू सुरतेविला. ते म्हणतात आता बोलणं चाललेलं आहे सत्यवस्तू ब्रह्मवस्तू आत्मवस्तूबद्दल. हां, तर त्या आत्मवस्तूबद्दल बोलायचं झालं तर ही काय माहिती आहे का, ती न ऐकी जातं नादू. नाद आहे पण कानाने ऐकता नाही येत. आता ऐकणं ही गोष्ट श्रवणेंद्रियामार्फतच होणार. पण ते आपल्याला सांगतात की ह्याचा जो नाद आहे, सत्यवस्तूबद्दल आपण बोलतोय, ती सत्यवस्तू म्हणजे एक नाद आहे, पण तो कानाशिवाय ऐकू येतो. कानांची काही आवश्यकता नाही. आता ऐकू येतं, ऐकणं हे क्रियापद वापरलं आहे, तर कानांशिवाय कसं काय ऐकणार. पण ते सांगतात हे जे काही याला ब्रह्म, या ब्रह्माचा नाद आहे आणि तो नाद आपल्याला कानाशिवाय ऐकू येऊ शकतो. इतकंच काय, जो असौरभ्य मकरंदू, या सद्वस्तूला एक स्वतःचाच सुगंध आहे आणि हा सुगंध नाकाशिवाय असू शकतो. त्या सुगंधाचा अनुभव घ्यायला घ्राणेंद्रिय आपलं तयार असायला लागतं असं काही नाही. त्या घ्राणेंद्रियाखेरीज सुद्धा आपल्याला त्याचा सुगंध घेता येतो. जो अंगाथीला आनंदू सुरते विण. अहो इतकंच काय, विषय उपभोग न घेता सुद्धा, रतिविना सुद्धा विषय उपभोग न घेतल्याचा आनंद मिळतो. रती सुखाविण स्वानुभव घेता येतो. प्रत्यक्ष काही लागत नाही. वरदानंदांनी याच ओवीचा सोप्या भाषेमध्ये आपल्याला अनुवाद दिला आहे. जो ऐकल्या पलीकडील नाद,
जो हुंगण्या पलीकडील सुगंध, जो स्वानुभवाचा आनंद रतिसुखाविण लाभतो. तिन्ही गोष्टी आहेत. प्रत्यक्ष रतिसुखाची आवश्यकता नाही, तो आनंद मिळतो. प्रत्यक्ष नाकाने सुगंध घ्यायची आवश्यकता नाही, पण तो सुगंधाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि ऐकण्याशिवाय तो नाद पण आपल्याला कळतो. म्हणजे या ओवीचा अर्थ असा आहे की हे जे काही ब्रह्मवस्तू, सद्वस्तू, आत्मवस्तूचं प्रकरण आहे, हे पंचेंद्रियांच्या शक्ती पलीकडलं आहे. आपल्या पंचेंद्रियांना एक शक्ती आहे. ऐकायचं असेल तर त्या श्रवणेंद्रियांमार्फतच ऐकता येतं. ज्यांना कमी ऐकायला येतं किंवा श्रवणेंद्रिय आता काम करत नाही आहेत, त्यांना काय त्रास होतो तो त्यांना माहिती आहे की श्रवणेंद्रिय जर आपली काम करत नसतील आणि काय कोण बोलत आहे ते आपल्याला कळत नसेल तर किती पंचायत होते. आणि इथं तर मला आवश्यकताच नाही आहे श्रवणेंद्रियाची. पंचज्ञानेंद्रियांच्या पलीकडली ही ब्रह्मवस्तू आहे. कान असायची, घ्राणेंद्रिय असण्याची, रतिसुखाचा अनुभव घेण्याची आवश्यकता नाही. ते सगळं त्या विना मिळतं. पुन्हा आपल्याला प्रश्न पडला की काय हे सगळं अवधान देऊन ऐकायला सांगितलं आहे. खरं अवधान देतो आहे, सगळ्या म्हणतात तसं इंद्रियांचे कान करतो आहे, पण काय म्हणतात काही नीटसं कळत नाही आहे बाबा. म्हणूनच एवढ्या 70-75 ओव्या एका श्लोकासाठी माऊली खर्च करतात. जया जे अर्धा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते नवीन दिसते अदृश्य जे. ते म्हणतात खरं म्हणजे वस्तुता ते अदृश्यच आहे. ही ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू जी आहे ना, दिसतच नाही, अदृश्यच आहे. त्यामुळे त्याला खरं अलीकडे पलीकडे असं काहीच नाही आहे. जया जे अर्धा परवते, जया जे पुढे मागवते, असं अलीकडे पलीकडे पुढे मागे असं या ब्रह्मवस्तूला काय असणारे, जे सगळीकडेच आहे त्याला हे अलीकडे पलीकडे पुढे मागे काही असणारच नाही. बरं दुसरी गंमत अशी काही दिसत आहे नवीन दिसत आहे अदृश्यच आहे. बरं ते अदृश्य पण आहे. एकीकडे मागे पुढे अलीकडे पलीकडे हे शब्द तर अर्थहीन आहेतच. जर सगळीकडेच ते भरलेलं आहे तर ह्या शब्दांचा उपयोगच नाही. बरं अदृश्य आहे, आणि अदृश्य आहे म्हणावं तर त्याचं वर्णन करता येते. दिसत तर नाही आहे, म्हणजे अदृश्य तर आहे, पण आहे असं वाटतंय. आहे असं वाटतंय, दिसत नाही आहे. याला अलीकडे पलीकडे काही खूण दाखवता येत नाही. एखाद्या पक्षी छोटासा आहे आणि त्या झाडाच्या फांदीवर बसला आहे, तर आपल्याला दाखवता येतं. अशी ती उजवीकडे फांदी गेली ना, त्या फांदीला बघा, अगदी त्या झाडाच्या फांदी, जिथे फांदी लागली ना तिथेच तो पक्षी बसलेला आहे. जरा नीट बघा. असं काहीतरी वर्णन आपण करू शकतो जे दिसणार आहे. समजा अगदी आपल्याला दिसत नाही आहे तरीसुद्धा वर्णन करून सांगता येतं. आता हे तर काय म्हणे अदृश्यच आहे, पण आहे असं वाटतं आहे. आणि आहे असं वाटतं आहे त्याचं वर्णन अलीकडे पलीकडे आगे मागे काहीच करता येत नाही. काय त्या ब्रह्मवस्तूंनी आपल्याला घोटाळ्यात टाकला आहे ते आपल्याला कळेलच. उपाधीचा दुसरा घालिता व पसरा, नामरूपाचा संसारा होय जयते. आता ह्या काय, ह्या ब्रह्माला उपाधीचा म्हणजे त्या मायेची उपाधी लागली आहे. वोपसरा म्हणजे संबंध. तर घालिता वोपसरा, कसला वोपसरा? नामरूपाचा. तर ते म्हणतात की काय होतं जेव्हा नामाचा रूपाचा संबंध येतो, आहे सगळं ब्रह्मच, पण जेव्हा या दृश्य जगामधल्या काही उपाधींमुळे काही वस्तूंना नामरूपाचा संबंध येतो आणि मग आपण काय करतो, आपल्याला त्याचं नावरूप घेतो. जसं आपण आत्ता म्हटलं की एखादा पक्षी झाडावरचा आपल्याला दाखवायचा आहे कोणाला तरी, दुर्बिणीतून दाखवायचं आहे, तर आपण ते दुर्बिणीतून आधी बघतो, आपल्याला दिसला आहे, मग आपण वर्णन करून सांगतो की असं ते बघ, तिथं झाड आहे ना, त्या झाडाची ती फांदी बघ, त्या फांदीवरती तो पक्षी आहे, काय रंग आहे, काय खुणा खाणा सगळं आपण सांगतो आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला ते समजावून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या सगळ्या ब्रह्मामध्ये एखाद्या वस्तूला जेव्हा नाम रूप आकार काही असतो तेव्हा ते दिसण्याचा म्हणजे नामरूपाचा संबंध असल्याखेरीज ते आपल्याला अदृश्य असणारं ब्रह्म दिसला नाही आहे. या ब्रह्मामधलंच झाड, ब्रह्मामधलंच पक्षी, ब्रह्मामधलेच आपण, ब्रह्मामधलीच दुर्बीण, पण या सगळ्यांनी जे काही आपल्याला दिसणार आहे त्या ब्रह्मातलं एक छोटंसं दृश्य, ते दृश्य काहीतरी नाव आणि रूप असल्याशिवाय नाही दिसणार. त्या पक्षाला काहीतरी नाव आहे, रूप आहे, रंग आहे, आणि तो आपल्याला या सगळ्या साधनांनी पाहायचा आहे. साधनं खूप आहेत. आपले डोळे आहेत, आपले दुर्बीण आहे, आपला मित्र आहे, त्याला आपण ते सगळं दाखवतो आहे. असं जे दुजेपण, दुसरेपण, वेगळेपण आहे ना, तेव्हा ते आपल्याला
नाम आणि रूप कळतं. म्हणजे आपण त्याला नामरूप देतो किंवा लोक आपल्याला नामरूप ठेवतात, काही असेल. पण हे दुसरे पण जेव्हा येतं तेव्हा त्याचा उपयोग होतो, नाहीतर सगळं ब्रह्मच. आपल्याला ना हे ब्रह्म पटवून देण्याची वेगवेगळी उदाहरणं माऊली आपल्याला देतात की नामरूप ह्याच ब्रह्मामधल्या काही गोष्टींना आपण जेव्हा नाम रूप आकार देतो, दुजे पण देतो, तेव्हा त्याचं दृश्य रूपात आपल्याला दिसतं, नाहीतर ते अदृश्यच आहे. ते एकच एक आहे, त्याला दुजे पण नाहीच आहे. पण त्याच आपल्याला असणाऱ्या ब्रह्मामध्ये काहीतरी एक दुजे पण दाखवायचं, त्याला नाव रूप द्यायचं आणि मग त्याचं ते बघण्याचा प्रयत्न करायचा. ते ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मच. काही कळल्यासारखं वाटतं. आता तुम्ही समोर नाही आहात माझ्या, त्यामुळे मला असं वाटतं की कळलं आहे. म्हणजे मी वाचताना असं वाटलं की नाही, कळल्यासारखं वाटतं आहे पण कळत नाही आहे. म्हणजे ब्रह्मासारखंच आहे की दिसल्यासारखं वाटतं आहे परंतु दिसत नाही आहे, कारण माऊलीच त्याचं वर्णन केलं आहे. तसंच थोडंसं आपलं आहे. आता पुढे म्हणलं ज्ञातृ ज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. आता म्हणतात चाललाय संसार वृक्ष, संसार वृक्षाच्या ऊर्ध्वासंबंधी, ती मूळ ऊर्ध्व आहेत ना, त्याच्यासंबंधी, मुळासंबंधी म्हणजे ब्रह्मासंबंधीच आपण बोलतोय. ते कसं आहे तर ज्ञातृ ज्ञेय विहीन म्हणजे ज्ञाता ज्ञेय भाव विरहित आहे. ज्ञाता आणि ज्ञेय शब्द आपल्याला कळतात. केवळ जे ज्ञान आहे ते म्हणजे ब्रह्म, ते ज्ञाता ज्ञेय विरहित आहे. म्हणजे काय आहे, आणि मग पुढे म्हटलं आहे सुखा भरले गगन गाळी वजे. ते ब्रह्म आकाशातूनही गाळून घ्यावं असं सुखरूप आहे. सुखा भरले गगन, आता आकाशातून गाळून घ्यावं सुखरूप म्हणजे काय, थोडं समजून घेऊया. आपल्याला ज्ञाता शब्द कळतो. ज्ञात ज्याला झालं तो ज्ञाता, ज्याला कोणाला ज्ञान झालं तो ज्ञाता, आणि ज्याचं ज्ञान झालं ते ज्ञेय. ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी आपल्याला कळते. आता ही जी सत्यवस्तू किंवा ब्रह्म म्हणजे काय, हे जे काही ज्ञान आहे त्या ह्या ज्ञानाला ते म्हणतात ज्ञाता नाही ज्ञेय नाही. या ज्ञानाला ब्रह्मवस्तू जे आहे त्या ब्रह्मवस्तूला ज्ञाता म्हणजे जाणणारा वेगळा नाही, ज्ञेय ते पण नाही. मग ते ज्ञान म्हणजे ती सद्वस्तू किंवा ज्याला माऊली स्वसंवेद्य असं म्हणतात, स्वतःच जाणणारी, तेच स्वतः जाणणारं म्हणजे त्रिपुटी शिल्लकच राहत नाही. ज्ञाता ते ब्रह्मच, ज्ञेय ब्रह्मच, ज्ञान काय व्हायचं ते ब्रह्मच, असं सगळं आहे. त्यामुळे ज्ञातुज्ञेयाविहीन नुसतेची जे ज्ञान, नुसतं ज्ञान आहे, ब्रह्मवस्तू आहे, त्याला ज्ञाता ज्ञेय नाही आहे, आवश्यकताच नाही आहे. ज्ञाता म्हणजे पण ब्रह्म, ज्ञेय म्हणजे पण ब्रह्म, ज्ञान म्हणजे पण ब्रह्म. सगळंच जर ब्रह्म आहे तर त्याच्यातला ज्ञाता ज्ञेय वेगळा कसा होणार, असं आपल्याला स्वतःला जाणायचं आहे. आणि म्हणून स्वसंवेद्य असा शब्द, त्या स्वसंवेद्य शब्दाने आपल्याला अर्थ कळतो, स्वतःला जाणायचं. जे कार्य ना कारण, लगेच त्याचं हे असतंच, जसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान तसं लगेच कार्य कारण आलंच. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण याचे जाण आपणची. ही जी सद्वस्तू किंवा ब्रह्मवस्तू आहे, ब्रह्म आहे, हे कोणाहीपासून निर्माण झालेलं नाही. ते कशाचंही कारण नाही आहे. प्रत्येक गोष्ट निर्माण व्हायला काहीतरी कारण लागतं ना, तर ते कारणही नाही आहे, कोणापासूनही ते निर्माण झालेलं नाही आहे. त्यामुळे त्याच्याशी दुजे पण वेगळं नाहीच आहे, काही एकलेपणाचाच गोष्ट आहे. आता असं आहे की म्हणून ते स्वतःला जाणलं म्हणून ते कसं आहे, मग अशी स्वसंवेद्य म्हटलं, आता स्वयंप्रकाशी म्हटलं. आपण माऊलींचे शब्द त्या अर्थाने जर लक्षात घेतले तर आपल्याला त्या ब्रह्माचं वर्णन माऊली काय करतात ते कळेल. स्वतःला जाणायचं, स्वतःच आपल्याच प्रकाशाने उजळून निघणारं ते आहे. आता ही जी सद्वस्तू आहे ते या संसार वृक्षाचं ऊर्ध्वमूळ आहे. हीच ब्रह्मवस्तू, हेच आत्मतत्व, हे जे काही आहे तेच हा जो संसार वृक्ष आपण पाहणार आहोत. फक्त ऊर्ध्वमूळ शब्दाचा अर्थ पाहतोय, त्याची ओळख आपण करून घेतोय ऊर्ध्वमूळाची. तर ते काय आहे, तर हे संसार वृक्षाचं ऊर्ध्वमूळ म्हणजेच ते ब्रह्म आहे, म्हणजेच ते आत्मतत्व आहे. त्याला काहीतरी आकार दिला, त्याला काहीतरी रूप दिलं म्हणजे मग आपल्याला त्याला नाव देता येतं. म्हणून त्या संसार वृक्ष सांगितला आणि त्या वृक्षाचं जे मूळ आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगायया तरुचे,
तेथे आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. आता आर घेणे, आर म्हणजे वृक्ष म्हटला की तो अंकुर हवा ना तयार व्हायला, म्हणून त्या आर म्हणजे अंकुर म्हटलं. त्यामुळे ऐसे वस्तू जे झाचे ते ऊर्ध्वगा यया तरूचे. हा जो संसार वृक्ष आहे, यया तरू हा जो वृक्ष आहे, त्या संसार वृक्षाच्या ऊर्ध्वामध्येच काय होतो, तो अंकुर तयार होतो. एरवीची झाडं वेगळी असतात, जमिनीच्या खाली बीज टाकावं लागतं, मग त्या जमिनीतून वरती अंकुर येतो. आता इथे म्हणतात हा संसार वृक्षाचा ऊर्ध्वामध्येच बीज तयार होतं आणि ते तिथेच, त्या वृक्षाचं मूळ तिथेच आहे ना, त्यामुळे तिथेच त्याला अंकुर दिसतात. सगळीच गडबड आहे. संसार वृक्ष, त्याचं मूळ रूप जे मूळ जी आहेत ती ऊर्ध्ववरती, आणि तिथेच त्याला अंकुर फुटला आहे. मग आता तिथून अंकुर निघाला आहे आणि हे जे मुळाला अंकुर फुटतात ना, आता आपण जरा आपल्या माहितीच्या क्षेत्रातला शब्द वापरणार आहोत. ते जे अंकुर फुटतात ती माया. आता दृश्य जग माया हे आपल्याला माहिती आहे. आपण संसार वृक्षाचा विचार करतोय. हे संसार वृक्षाची ही मुळं जी आहेत ऊर्ध्व, अंकुर तर मुळानंच फुटणार. बाकीच्या सगळ्या झाडांना जमिनीमध्ये बीज लावलं तर अंकुर फुटतो. याचं मूळ तिथे वरती आहे, तर तिथे त्याला अंकुर फुटतात आणि ते जे अंकुर फुटतं त्यालाच माया म्हणायचं. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आठी, का वांझेची संतती वानणे जैशी. आता मात्र माऊलीने इथे आपल्याला एका गावामध्ये सगळं सांगून टाकलं. माऊली म्हणाल खरं तर नाहीच. हां, आता नाहीच म्हणजे काय, उदाहरण काय, वांझेची संतती. असं असू तरी शकतं का? वांझेची संतती ह्या शब्दाला काही अर्थच नाही आहे. एक तर संतती असेल तर वांझ कशी असेल, आणि जर वांझ आहे तर तिला संतती कशी असेल. त्यामुळे वांझेची संतती हे शब्दच खोटे आहेत. या शब्दाला काही अर्थच नाही, या बोलण्याला काही अर्थच नाही आहे. तसं माया ऐसी ख्याती नसतीच यया, तसं माया या शब्दाचं आहे ती प्रत्यक्ष नाहीच आहे, पण आहे असं वाटतं, म्हणून ती माया फसवी आहे. आणि माऊलीने एक असंच उदाहरण दिलं आहे. मी म्हटलं एका गावातच सांगून टाकलं की जी नाहीच आहे, हे असं असूच शकत नाही, त्याला माया असं म्हणायचं. आता या दृश्य जगातली माया आपल्याला सारखी अडकवते आणि ती नाही आहे असं आपल्याला सारखं मनाला पटवून द्यायचं आहे. ते आपल्याला तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आठी, माया नावाची गोष्टच नाही आहे, का वांझ्याची संतती वानणे जशी. या उदाहरणाने आपल्या लक्षात येईल की ते जसं असतच नाही तसं माया असतच नाही, पण तरी देखील त्याला आपण माया म्हणतो हे समजून घ्यायचं. तैसी संत ना असंत होये, जे विचाराचे नाम नस आहे, ऐसिया परीची आहे अनादि म्हणती. आता ही माया कशी आहे तर म्हणे सथी नाही असतही नाही. आहे म्हणावी तर नाही आहे, नाही आहे म्हणावं तर आहे. प्रत्यक्ष दिसतच नाही आहे आणि दिसत नाही म्हणावी तरी दृश्य जग विचारात घेतलं तर व्यवहारात निरनिराळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे ती माया तशी दिसते दृश्य वस्तूंच्या माध्यमातून. त्यामुळे ही माया सत पण नाही असत पण नाही, ती विचारांमुळे मुळे टिकतच नाही. जे विचाराचे नाम नस आहे म्हणावं तर ती टिकतच नाही. आत्ता आहे, कायमस्वरूपी नाही, त्यामुळे ती विचार केला तर ती टिकतच नाही. असं असून सुद्धा ऐसिया परिचय अनादि म्हणती. सगळं असं असून सुद्धा तिला अनादि म्हणतात. आणि ती माया फसवी, दिसत नाही आहे असं नाही आहे, असतही नाही आहे, सथी नाही आहे, खरी पण नाही आहे, खोटी पण नाही आहे, असं सगळं तिचं वर्णन. आणि तिला म्हणायचं अनादि म्हणजे काय, तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती अनादिकालापासूनच भासमानच आहे. माऊली वर्णन कर 750 वर्षापूर्वी त्यांच्या आधीपासूनच ते सांगतात की ही जी काही माया आहे ना, हे दृश्य जग जे आहे ना, ते सत असत कशातच नाही मिळत आहे. त्यामुळे ही काय आहे, अनादिकालापासूनच ती भासमानच आहे, भासते, प्रत्यक्ष नाही आहे असं तर म्हणता येत नाही, नाही पण असं म्हणता येत नाही. या मायेबद्दल नक्की काही सांगता येत नाही, हीच ती माया. आता काय त्या ऊर्ध्व मुळाचं वर्णन आपल्याला करतायत, कुठून तरी आपल्याला ते समजावं असा त्यांचा फार मोठा प्रयत्न चालला आहे. कधी कधी असं वाटतं ह्या 70 ओव्या
आपण अभ्यासल्या आणि तरी देखील असं नाही बाबा नीट कळलंच नाही आपल्याला. आपल्याला एवढंच कळलं की हे काहीतरी वेगळं आहे, सामान्यतः जे नाही असं आहे आणि सगळं ब्रह्म आहे एवढं आपल्याला कळणार आहे. पण तरी देखील ते कळण्यासाठी असं आपल्याला कळलेलं नाही हे तरी जे कळण्यासाठीचे प्रयास आहेत ते सगळे केल्यावरच समजणार आहे ना. म्हणून आपल्याला माऊली सगळं वर्णन करून सांगतात त्या मायेचं वर्णन. आता करायचं म्हटलं तर जे जे आपल्याला दिसतं आहे दृश्य जगामध्ये ती सगळी माया आहे सांगितलं. म्हणजे मग ती दिसते तरी माया म्हणायचं म्हणजे ते भासतं आहे, म्हणजे ते खरं नाही आहे. जी जी जाणीव आपल्याला होते ती ती सगळी मायाच आहे असं तरी सांगितलं. मन बुद्धी ही सगळी मायेची स्वरूप आहेत असं वर्णन केलं आहे. थोडक्यात काय तर वेगळेपणाने काही वाटणं हाच मोठा भ्रम आहे. आपण बघा दासबोधामध्ये भ्रमनिरूपण शिकलं आहे. सगळं काय ते भ्रम, कुठलीच गोष्ट खरी नाही आहे, सगळा भ्रम आहे. आपल्याला व्यवहारातल्या गोष्टीतलं उदाहरण ना कधी कधी आपल्याला चांगलं सांगून जातं किती भ्रम आपल्याला असतो. आपण समजा विचार करायचा की समजा एक 10-12 वर्ष आपलं अगदी छान मैत्री होती आणि काहीतरी एखादं घडलं, गैरसमजाने घडलं आणि मैत्री तुटली. समर्थ आपल्याला सांगतात की मैत्री तुटायला जे काही कारण आहे ते खरं भ्रमच आहे, कारण गैरसमजच आहे. तर आपण काय विचार केला पाहिजे की अरे आधी जी काही 10-12 वर्ष आपली मैत्री होती त्याचा तर आपण अनुभव घेतला आहे ना, तो भ्रम होता की काय. जर का मैत्री तुटली तर तो पण भ्रम होता आणि जर का त्या मैत्रीमध्ये काहीतरी गैरसमज झाला आहे, आपण मनाचा मोठेपणा दाखवला आहे, 1 10 2 10 4 10 10 10 20 10 आपणच पुन्हा पुन्हा जायचं आहे आणि मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर आधीची 10 वर्ष भ्रम नाही. आणि जर का इथे गैरसमज होऊन तुटला आहे तर मग तो आधीचा संबंध चांगले होते तेव्हाचा पण भ्रम. अशा व्यवहारातल्या उदाहरणांनी आपल्याला हे कळतं. आता इथे पण ते सांगतात की वेगळेपणाने काही वाटतं आहे हाच भ्रम आहे. दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी या माया आहेत आणि त्याच आपल्याला खऱ्या वाटत असतील तर तो भ्रम आहे. सगळंच भ्रम. जे नाना तत्वांची मांदूस ते जगत भ्रमाचे आकाश, जे आकार जाताचे दुःख घडी केले. आता ते आपल्याला सांगतात मांदूस म्हणजे पेटी. त्यामुळे ही माया म्हणजे काय माहिती आहे का, नाना तत्वांचा पेटार आहे. आता एकीकडे अदृश्य आहे, वाटते, भासते, खरं नाही आहे, तरी पण वर्णन करताना सांगतात ही अशी निरनिळ्या तत्वांचा एक मोठा पेटार आहे. जसा एखादा जादूगार असतो ना, त्या जादूगाराचा एक पेटार असतो आणि त्या पेटाऱ्यातून तो हर तऱ्हेच्या वस्तू बाहेर काढतो, निरनिळ्या वस्तू तो आपल्या पेटाऱ्यातून काढतो. आता त्या काय थोड्याच खऱ्या असतात, सगळ्या खोट्या, पण त्या खऱ्या भासतात, खऱ्या वाटतात आपल्याला. तशी ही माया आहे, अनेक तत्वांचा पेटार आहे. आपल्याला ते भासतं, वाटतं, प्रत्यक्षात नसतं. म्हणजे ते असतं ना की एकच भांडं आणि मागाल ते त्याच्यातून खायला बाहेर काढता येतं, काय हवं ते एकच भांडं आहे आणि काय हवं आहे तुम्हाला आणि लगेच त्यातलं ती वस्तू काढायची. असं करणारा जो जादूगार आहे ना, तशी ही माया जादूगारीण आहे. आपल्याला काय हवं आहे ते दिसतं आहे किंवा जे दिसतं आहे तेच आपल्याला खरं वाटतं आहे, तशी ही माया आहे. ही माया म्हणजे एका अर्थाने पेटाळा म्हटलं आहे तत्वांचा, ते पंचभूतांची खाण आहे. खाण आकाशामध्ये जसं आभाळ येतं आणि आकाशाला झाकून टाकतं, तशी माया या सद्वस्तूला, आत्मतत्वाला झाकून टाकते. ह्या सगळ्या दृश्य जगातल्या पसाऱ्यात आपण अडकलो ना की आपल्याला ते आत्मवस्तू, ब्रह्म, सगळ्यांमध्ये ईश्वर हे सगळं विसरायलाच होऊन जातं. असेल पुन्हा आपण आपल्या दृश्य जगात ही असं म्हणाली, ती तसं म्हणाली, ही नसं म्हणायला सकवतो, ही तिची मैत्रीण, ती तिची, सगळं सुरुवात होते. खरं तर याला काहीच अर्थ नाही आहे. हे सगळे जे आकार, या सगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या मुळाशी एकच आहेत, सगळं ब्रह्मच आहे. हे सारखं सारखं आपल्याला सांगतात, पण व्यवहारात आपल्याला सगळं असं असं वेगळं वेगळं दिसतं ना. ही सगळी जादूचा पेटार आहे आणि त्या जादूच्या पेटारातून या सगळ्या अशा गोष्टी निघत असतात. तर म्हणतात इतकंच काय, ते असं आकाश आहे ना, त्या आकाशामध्ये आकाशात झाकून टाकणारं ते आभाळ येतं ना, तशी माया आहे, ती आपल्या या ब्रह्माला झाकून टाकते. जणू काही हे सगळं जे दृश्य जग आहे ना, ते दृश्य जग
म्हणजे आता ही माया ही कळली आपल्याला. हे मायारूपी वस्त्राच्या निरनिराळ्या आकाराच्या घड्या आहेत. घड्या केलेल्या आहेत, वस्त्राच्या घड्या केलेल्या आहेत म्हणजे माया. आपल्याला पाहिजे तसं ती घडी उलगडायची म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतात. उलगडायला लागलं की नित्य नवं आपल्यासमोर दिसतं. खरंच आहे, माया म्हणजे वस्त्राची घडी आहे. आपल्याला नाही का दुकानात गेलं, बाजारात गेलं, साड्या असं की त्या साड्यांची घडी आपल्याला उलगडून दाखवतो दुकानदार. कारण घडी उलगडली की मग आपल्याला त्याचं ते कसं डिझाईन दिसतं आहे, पदर कसा आहे, रंग कसा आहे. मग आपलं सुरुवात होते की हे कॉम्बिनेशन नको मला, झालं या कॉम्बिनेशनचा. हा काठाचा रंग असू दे पण आतला रंग वेगळा. किती व्हरायटी आपण सांगतो की असं नको असं हवं आहे, असं नको असं हवं आहे. आणि ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर उलगडल्या जातात. तसं ही मायारूपी आहे. ही काय करते माया? या वस्तू सगळ्या अशा आपल्यासमोर आणते. भ्रम आहे, सगळं खोटं आहे, पण ती माया या जंजाळात आपल्याला अडकवते. निरनिराळ्या आकाराच्या, निरनिळ्या रंगांच्या, निरनिराळ्या उपयोगाच्या अशा वस्तूंच्या घड्या जणू की आपल्या समोर असतात आणि त्या सगळ्यांमध्ये आपण अडकायला लागतो. ती माया आहे. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञानदीपिका साचली जी. संसार वृक्षाची बीज आहे ना, बीजिका म्हटलं ती संसार वृक्षाचं बीज आहे. आता हे पण आपण नीट समजून घेऊया. एकीकडे आपण ब्रह्मांडाचा विचार करताना कसा करतो? अनंत कोटी ब्रह्मांड असं म्हणतो ना. आणि हे आकाश म्हणजे त्याचं एक मोठं रूप दाखवण्यासाठी आपल्याला ते ब्रह्मांड आणि आकाश हा सगळा पसारा जिथून आला आहे. इथे तर म्हटलं आहे घडी घातलेला आहे, खरं तर असा एवढा मोठा पसारा आहे. आता त्या पसाऱ्याची घडी घातलेली आहे. आपण आता सगळेजण पाचवारी साडी नेसतो, त्यातल्या त्यात जरा सुटसुटीत घडी घातला येते. पूर्वी आपल्या सासूबाई, आपल्या आई नऊवारी साडी नेसायच्या. घडी घालणं, धुणं, वाळत घालणं, तसं थोडं ज्याला सवय नाही त्याला त्रासच होत होतो. संपत नाही. पिळताना आघळताना आपल्याला कळायचं. तर इथे आपल्याला दिसतं आहे की हे सगळं काय येतं? हे ब्रह्मांड आणि आकाश आहे ना. हा सगळा पसारा जिथून आला ती घडी म्हणजे माया आहे. आता ज्या वस्त्राच्या घडीचं वर्णन करत आहे ती माया तिथे आहे. ती घडी जसजशी उलगडायला लागली तसतशी माया उलगडायला लागली. वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे आकार, असं मायेची घडी. कल्पना करा, वस्त्राची घडी उघडली की वस्त्र असं मोठं होत जातं. तसं मायेची घडी ती उघडली की मायेमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी समोर येतात. माया उलगडायला लागते. मग हे जे झाड, संसार वृक्ष, त्याचं बीज, हे सगळं त्या मायेतच आलं बरं का. आपण नुसता झाडाचा विचार करतोय म्हणून की ऊर्ध्वमूळ आहे, जिथे तोडली फांदी तिथे अनेक फांद्या निघत आहेत, तिथेच अंकुर आहे, तिथेच बीज आहे. हे सगळं माया आहे. अशी कल्पना करायची की एखादी भिंतीवरती छान सुंदर चित्र काढलं आहे, खूप सुंदर देखावा काढला आहे. आपल्याला माहिती आहे की हा देखावा आहे, पण ते इतकं हुबेहूब सुंदर चित्र काढलेलं असतं की आपल्याला असं वाटतं की हे प्रत्यक्षच आहे. खरं कळतं चित्र आहे, या चित्रातलं ते झाड आहे, त्या झाडावरचा तो पक्षी आहे, सगळं जे आहे ते चित्रातलं आहे हे आपल्याला माहिती असतं खरं म्हणजे. पण ते इतकं हुबेहूब असतं. किंवा रांगोळी प्रदर्शन आपण बघायला जातो तेव्हा पण आपल्याला हा अनुभव आहे. इतकं हुबेहूब असं वाटतं की अरे प्रत्यक्ष माणूसच आहे की काय तिथे. तर हे काय होतं, प्रत्येक गोष्ट त्यातली आपल्याला खरी वाटायला लागते, अगदी तशीच्या तशी दिसते आणि त्यामुळे ती आपल्याला खरी वाटते. इतकं कशाला, चित्रामध्ये समजा आपल्याला अग्नी दिसला तर आपल्याला तो खरं वाटतं, हातला तर चटका बसेल का काय, खरं वाटतं. म्हणजे हे मायेसाठी आपण उदाहरण घ्यायचं आहे. आपल्याला प्रदर्शनामधल्या वस्तू आणि रांगोळी किंवा भिंतीवरचं चित्र, टी व्हीमध्ये बघणारं चित्र, सिनेमातलं चित्र, यातला फरक आपल्याला कळतो, नाही अशातला भाग नाही. परंतु चित्रामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी इतक्या हुबेहूब, इतक्या खऱ्या वाटणाऱ्या असू शकतात आणि क्षणभर आपण ते खोटं आहे किंवा ती भिंत आहे, भिंतीवरचं ते चित्र आहे हे विसरतो. आणि हे विसरण्यामुळे काय होतं, ते खरं आहे असं वाटतं आपल्याला. तसं हे जे आत्मतत्व आहे हे मायेच्या किंवा या प्रपंचाचा चित्रामध्ये आपल्याला विसरायला होतं आहे. इतकं हुबेहूब सगळं आहे आणि या मायेच्या जंगलात आपण इतकं अडकतो आहे की खरंच हे सगळं
पडद्यावरचं चित्र आहे, हे खोटं आहे, खरं फक्त ब्रह्म आत्मवस्तूच खरी आहे, हे सगळं माहिती आहे. पण या दृश्य चित्रामध्ये आपण इतकं रमून जातो, तेच आपल्याला खरं वाटतं. आणि म्हणून आपण या प्रपंचालाच खरं मानतो आहे. ही मायाच खरी आहे असं आपल्याला वाटतं. खरं तर विचार करायला लागलं तर ही माया अगदी विकृत ज्ञानाची ती मांदूस आहे, पेटी आहे, खोटी आहे, भ्रम करणारी आहे, खोटं आणि खोट्याला खरं भासवणारी आहे, अशी ही सगळी माया आहे. जादूगारीणच आहे. भगवान माऊली जादूगाराचं उदाहरण दिलं आहे. ही माया जादूगारीण आहे, खोटी आहे पण खरं आहे असं भासवते आहे. आणि दुसरं असं ती जे खरं आहे ना त्याला ती अशी अज्ञानात ठेवते. खरी आत्मवस्तू, खरं ब्रह्मवस्तू जे आहे त्याच्यावर झाकावून टाकते ना. खरं तर आता पुन्हा तेच, आता झाकावून टाकायला ज्यांनी झाकलं जाणार ते पण ब्रह्मच आहे. त्यामुळे पुन्हा त्याला झाकावून टाकते असं तरी शब्द कसे वापरायचे. पण खरं होतं खरं असं की ही जादूगारीण, ही माया इतकी खरी वाटते की खरं झाकाळूनच जातं. खरं काय ते आपल्याला दिसतच नाही. अशी ही त्या खऱ्याला, त्या ब्रह्माला झाकून ठेवणारी खोटी माया आहे. खरं तर माया ही अस्तित्वात असणारी गोष्टच नाही आहे. अदृश्य असं तिला म्हटलं आहे ना. पण मायेमुळेच हे सगळं भासतं, वाटतं, सगळा भ्रम. आता हे ना सगळं जरी शब्दांच्या साह्यानं आपल्याला मान्य असलं, पटलं असलं तरीसुद्धा व्यवहार किंवा दृश्य जगामध्ये आपले अनुभव वेगळे असतात ना. त्यामुळे असं कसं काय म्हणायचं सगळा भ्रम आहे, सगळा भ्रम आहे, दिसतं आहे, खरं नाही आहे, हे सगळं माया आहे, मायेने निर्माण केलं आहे, या सगळ्यामागे एकच एक ब्रह्म आहे. सगळे वाक्याच्या वाक्य पाठ आहेत. पण शेवटी हा जो भ्रम आहे त्या भ्रमामुळे आपल्याला सत्य झाकाळून जातं, सत्य कळत नाही, सत्य दिसत नाही. आणि या खोट्याच गोष्टीला आपण खरं मानतो, या भ्रमालाच आपण सत्य मानतो, ह्या भ्रमालाच आपण प्रतिष्ठा देतो. सगळं खोटं जे आहे ना तेच. हल्ली असंच झालं आहे बघा. खरा दागिना घातला ना तर लोकांना खोटा वाटतो, आणि खोटा दागिना घातला ना अगदी नवीन कलत वाटतं. किती फसवणूक आहे सगळीकडे. जे खरं असतं ते खरं वाटत नाही, जे खरं नसतं तेच खरं वाटतं. असा सगळा गोंधळ ह्या सगळ्यात आहे. जसं असतं ना स्वप्नामधलं, माऊली नेहमी उदाहरण देतात ना, स्वप्नामधली सृष्टी खरं म्हणजे खोटंच. जाग आल्यानंतर ते खोटं आहे आपल्याला कळतंच. पण त्यावेळेला ते खरं वाटतं ना. आपणही झोपेत असतो, आपणही स्वप्नावस्थेत असतो, त्यामुळे स्वप्नामध्ये ते सगळं खरं वाटतं. जाग आली की आपलं खरं स्वरूप आपल्याला कळतं. अरे आपण कोण होतं आणि मग ते जे होतं ना ते स्वप्न होतं बरं का, असं आपल्या लक्षात येतं. तसं हे माया, हे दृश्य जग खोटं आहे. आत्ता जरी ते सगळं खरं वाटत असलं तरी ते काही खरं नाही. आपण आपला या जगामध्ये आपण राहतो आहे, आपला आपला प्रपंच आपल्याबरोबर आहे, म्हणून आपल्याला त्याचं दृश्य जग खरं वाटतं आहे. पण तसं ते काही खरं नाही. म्हणजे जसं स्वप्नात असताना ती स्वप्नसृष्टीपुरतंच ते खरं असतं, सत्यात ते नसतं. तसंच हे आहे. आपल्याला ते सगळं वाटतं आहे पण ते काही खरं नाही. ते माया आहे, खोटं आहे. आता या सगळ्या दृश्य जगातल्या सृष्टीमध्ये आपण अडकलेलो आहोत. तर किती जरी आपल्याला पुन्हा 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 सगळं सांगितलं असलं तरी दिसणारी सृष्टी अगदी काय माया म्हणा, भ्रम म्हणा, खोटी म्हणा, तरीसुद्धा आपल्याला ती खरी वाटते आहे. म्हणून तर माऊलीने आपल्याला अवधान द्या, सगळ्या इंद्रियांचे कान करा आणि हे समजून घ्या. संत आपल्याला जाग आणतात, जागं करतात आपल्याला. आणि माझं माझं करतोयस का ते काही खरं नाही. याच्यासाठी जाग आणतात. सगळं इथेच ठेवून जायचं आहे. किती करशील माझं माझं, जाताना रिकामच आपल्याला जायचं आहे. पटतं तर सगळं, पण तरीसुद्धा असा सगळा विचार विवेकानं नीट विचार कर, सारासार विचार कर. आणि मग हे संतांचं सांगणं आपण जर नीट समजून घेतलं तर हा जो मायाजाल आहे ना त्या मायाजालात आपण अडकणार नाही. या सगळ्या मायेला किंवा ह्याचं अडकवणाऱ्या मायेला असं आपण म्हणूया. आपल्याकडे आणखीन एक शब्द आहे, त्याला विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान आपल्याला प्रकाशित आहे. मायाजालात आपण अडकतो म्हणजे काय होतं, तर विपरीत ज्ञानात अडकतो. माऊली आपल्याला म्हणा विपरीत ज्ञान दीपिका असा त्यांनी शब्द वापरला आहे.
ते आपल्याला कळेल. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. तो शब्द कसा माऊली वापरतो का, ही अडकवणारी माया आहे आणि अडकवणारी असल्यामुळे ते चुकीचं आहे, विपरीत आहे. आणि असं विपरीत ज्ञान प्रकाशित करणारे, तेच खरं आहे असं भासवणारी, त्याच दृश्य जगात पुन्हा आपण अडकवतो. तशी ती दृश्य जगामध्ये अडकवणारी विपरीत ज्ञानरूपी पणती आहे असं माऊली म्हणतात. विपरीत ज्ञानदीपिका ते माया वस्तूच्या ठाई, असे जैसेनी काही, मग वस्तू प्रभावाची पाही प्रगट होय. आता म्हणतात ती जी माया आहे ना वस्तूच्या ठाई, म्हणजे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जी माया आहे, कशी आहे. आता कशी आहे असं जर म्हणाल तर नसण्यासारखीच आहे, म्हणजे नाहीच आहे, पण ती आहे असं वाटतं, त्यामुळे नसण्यासारखीच आहे. म्हणून ती जे जे काही दिसतंय ते तिचं नाही, त्या ब्रह्मवस्तूचाच प्रकाश आहे. जे जे काही दिसतं आहे तो सगळा ब्रह्मवस्तूचाच प्रकाश आहे. बरं, दुसरं काही नाही आहे. जे जे दिसतं आहे ते सगळं त्याच्यामुळेच दिसतं, ब्रह्मामुळेच दिसतं आहे, त्या ब्रह्मवस्तूचाच प्रकाश आहे. हिचं जर काही असेल, मायेचं जर काही असेल तर विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञानदीपिका मग 24मधला शब्द आहे. ही ब्रह्मवस्तूच आपल्याला काय होतं की ह्या विपरीत ज्ञानदीपिकेत अडकल्यामुळे ती ब्रह्मवस्तू दूरच राहते बिचारी, आणि मग आपल्याला खरं काय ते कळतच नाही. म्हणून ते सांगतात की आपल्याला जर का ह्या दृश्यवस्तूंमधल्या गोष्टी नाशिवंत आहेत आपल्याला कळलं, आणि ह्या दृश्यवस्तूमध्ये आपण ब्रह्म आहे म्हटलं तर ब्रह्मच नाशिवंत वस्तू होऊन जाईल ना, त्यामुळे आपण गोंधळात जाऊ. मग ते सांगता ही ब्रह्मवस्तू जी आहे ती ब्रह्मवस्तू काय आहे तर ती याच रूपाने आपल्याला दिसते, दृश्य जगातल्या रूपाने. तेवढाच तिच्यावरती विश्वास टाकायचा. जेव्हा आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. आता त्या मायेचा जो खोटेपणा आहे ना, तो मायेचा खोटेपणा आणि ब्रह्मवस्तूचा खरेपणा हे आपल्याला कळत नाही आहे. आता न कळण्याचं कारण या ओवीमध्ये माऊली देत आहेत. सहज कळेल आपल्याला. आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध, जे दिसत आहे माया जी दिसते, दृश्यजग दिसत आहे तो मायेचा खोटेपणा, आणि जे दिसत नाही आहे ती ब्रह्मवस्तू तिचा खरेपणा, हा आपल्याला कळत नाही आहे. आता का कळत नाही आहे तर माऊली आपल्याला काय दृष्टांत देतात बघा. ते म्हणतात जेव्हा आपल्याला नीद म्हणजे झोप येते, नीट लक्षात घ्यायचं, आपल्याला हे का कळत नाही आहे याचं कारण माऊली सांगतात की जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा कोण काय सांगताय ते आपल्याला कळत नाही. झोप आलेली आहे, लागली नाही अजून, पण झोप आलेली आहे, त्यावेळेला कोणीतरी काहीतरी सांगताय पण आपल्याला नीटसं कळत नाही. आता मी तुमच्याशी बोलते आहे, आत्ता सुद्धा म्हणूया आपण, जरा तुम्हाला थोडीशी डुलकी आली समजा तर मी काय सांगते नाहीच कळणार. थोडीशी नींद आली, डुलकी आली, किंवा आपल्याला जेव्हा असं झोप अनिवार्य होते तर तेव्हा काय आजूबाजूला चाललं आहे आपल्याला नीट कळत नाही. कोण काय बोलत आहे, कोण काही सांगताय ते आपल्याला कळत नाही. म्हणजे झोपेमध्ये त्या क्षणाला आपला जीव त्या अज्ञानात गेलेला असतो, काय भोवताली चाललं आहे ते आपल्याला कळत नाही. दुसरा दृष्टांत आपल्याला देतात की दिव्यावर काजळी धरली, काजळी आणि मंद प्रभा दिवे. दिव्यावर समजा काजळी धरली तर प्रकाश मंदावतो, प्रकाश कमी होतो. तसं आपलं होतं, झोप आली की भोवताली काय चाललं आहे ते कळत नाही, काजळी धरली की दिव्याचा प्रकाश मंद होतो. प्रपंचातल्या दृश्य सुखामध्ये आपण असं गुंततो, मायेमध्ये आपण गुंततो, आणि मग खरं ज्ञान जे आहे ते आपल्याला कळतच नाही. आपला मुद्दा काय की जे खरं आहे ते कळत नाही, आणि जे खोटं आहे, मायेचा खोटेपणा आहे आणि ब्रह्मवस्तूचा खरेपणा, दोन्ही आपल्याला कळत नाही. त्याचं कारण हे आहे की आपले अज्ञान तिथे आलेलं असतं, म्हणून आपल्याला कळते. बरं, अज्ञान कसं तर झोपलो आहे का तर नाही. मी ज्ञानेश्वरीचा हे सांगते आहे, तुम्ही सगळ्या ऐकताय. एकीकडे कदाचित आता हे सगळं आपलं ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला काही असं बसावं लागत नाही की असं धरून. कोणी कोणी आपल्या हाताने काही काम करत आहे, कोणी विणकाम करत असेल एखाद वेळेस, मला माहीत नाही. तर असं आपण काही काही गोष्टी करू शकतो, किंवा एकीकडे आपल्याला काही काम करता येऊ शकतं.
अशा वेळेला कधीतरी आपलं दुर्लक्ष होतं आणि मग तेव्हा दुर्लक्ष होतं तर काय सांगितलं ते आपल्याला नाही कळत. तसं ते म्हणतात की ह्या सगळ्या मायेच्या याच्यामुळे आपल्याला मायेचा खोटेपणा आणि ब्रह्माचा खरेपणा हा कळत नाही. प्रपंचातल्या ह्या दृश्य सुखामध्ये आपण गुंततो आणि खरं जे ज्ञान आहे ते ह्या प्रापंचिक सुखाची जी काजळी धरली आहे ना, त्या काजळी धरल्यामुळे आपल्याला कळत नाही. तो प्रकाश मंद मंद होत जातो. मग ती वरची काजळी काढून टाकायला लागते, वाट पुढे सरकवायला लागते, मग पुन्हा आपल्याला प्रकाश दिसतो. मग झोप आपल्याला उडवावी लागते की अरे नाही असं झालं, मग आपल्याला कोण काय सांगताय ते कळतं. अगदी तसंच स्वप्नी क्रिया पुढे तरुणांगी, निदेला चेवहुनी वेगी, आलिंगिले निर्वाणी आलिंगी सकामो करी. माऊलींचा दृष्टांत आहे. स्वप्नात स्वप्नातलं सांगतायत माऊली. स्वप्नी काय झालं, प्रिया पुढे तरुणाशी, एखादी तरुण स्त्री आहे. स्वप्नात एखादी तरुण स्त्री आहे आणि ती पतीबरोबर आहे. प्रिया पुढे तरुणांशी, निदेला चेवहुनी वेगी, पतीबरोबर झोपलेली आहे, एकांतात आहे, स्वप्नात आहे आणि स्वप्नातच ती त्याला जागं करते आहे, उठवते आहे, एकांतामध्येच आहे, आलिंगन देते आहे, सकाम करते आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेला चेवहुनी वेगी. सगळं या गोष्टी स्वप्नात चाललेल्या आहेत, दुसरं कोणी नाही आहे आणि खरं तर काहीच नाही आहे, स्वप्नच आहे. त्यामुळे पती पण नाही, पत्नी पण नाही, आलिंगन पण नाही, सकाम नाही, काहीच नाही, स्वप्नच आहे. पण स्वप्न असलं तरी देखील दुसरं काहीच नाही आहे. पण त्या ठिकाणी आनंदाकरता स्वतःच आलिंगिने वीण आलिंगी सकामो करी, हे सगळं तो स्वतःलाच स्वप्नामध्ये अनुभवतो आहे. कोणीच नाही आहे. स्वप्न आपल्याला पडतं, झोपेत आपण असतो, काहीच कळत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. जाग आली, स्वप्न संपतं. खरं तर काहीच नव्हतं. तशी आपल्या ठिकाणी माया आहे. माऊलींच्या या म्हणजे अशा प्रकारच्या दृष्टांताचा विचार करायला लागलं तर एक स्वप्न आणि त्या स्वप्नामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी सगळ्याच खोट्या, कारण स्वप्नवतच आहे. तशी माया आहे. या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत आहेत हे सांगण्यासाठी माऊलींनी हा दृष्टांत दिला आहे. सगळी तशी आपल्या ठिकाणी असणारी ही माया आहे. जैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखा यया मूळ पहिले. आता ते म्हणतात की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आहे. आपल्याला माया कळली, स्वप्नावर आहे आणि या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पण माया आहे. ती काय करते, ती ब्रह्माला झाकून टाकते. आपल्याला ब्रह्म दिसतच नाही आहे, बाकीचं सगळं दिसतं आणि ती या संसार वृक्षाचं मूळ आहे. आणि मग स्वरूपाच्या ठिकाणी नसलेली माया दिसते आणि मग आपला नसलेली माया दिसल्यामुळे भ्रम निर्माण होतो, आपण गोंधळात पडतो. हे सगळं विश्व, त्यात दिसणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, माणसं, पशु, पक्षी, कृमी, कीटक, हे सगळं आपल्यापासून खरोखरच सगळं वेगळं 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 आहे असं आपल्याला पक्क वाटल्यामुळे मी आणि हे सारं जग, सारं विश्व हे सगळं द्वैत असतं, दिसतंच आहे ना आपल्याला. त्यामुळे त्याच्यात काही मी माझं वेगळं आपण सुरुवात करतानाच पाहिलं की हे सगळं दृश्य जगातल्या गोष्टी वेगळ्या दिसतात आणि मग यांच्या सगळ्या सुखासाठी किंवा असूया येते, द्वेष येतो, प्रेम येतं, स्वार्थ येतो, या सगळ्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुरफटतो. दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि या दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये माझा परका असा भाव येतो आणि म्हणून मग कधी आपल्याला स्वार्थ दिसतो, कधी राग येतो, कधी द्वेष येतो, या सगळ्या गोष्टी तिथे येतात आणि मग आपण त्या सगळ्या दृश्यामध्ये गुरफटून जातो. खरं तर कसं आहे, खरं तर मुळात आपण आनंद स्वरूप आहोत, अमरच आहोत, ब्रह्मच आहोत. त्यामुळे आहोत आणि नाही आहोत असं खरी आपल्यासाठी नाहीच आहे. सुखरूप आहोत असं ब्रह्म हेच जे आपलं मूळ स्वरूप आहे, आत्मा हेच जे आपलं मूळ स्वरूप आहे, हा देह भाडोत्रीच आपण घेतलेला आहे, हे सगळं आपण विसरतो आणि विसरल्यामुळे हे सगळं मी माझं, तू तुझं, परक, मग हे मला हवं होतं, मग तुलाच कसं मिळालं, स्वार्थ, द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात ते मला माझं मूळ स्वरूपाचा विसर पडलेला असतो म्हणून येतात. सगळ्या ठिकाणी भगवंतच आहे भरलेला असं जर आपण पक्क ठरवलं तर मग आता आपण देव म्हटला की काय होतं, लगेच बोर दाखवतो, देव बघतोय हां असं आपण म्हणजे तो म्हणजे काय होतं तिथेच आहे फक्त.
आपल्यावर काही समजा का अन्याय झाला, काही खोटं असलं तर तो वरचा बघून घेईल असं आपण म्हणतो. म्हणजे त्याची जागा काय आहे तर ती आहे. देव म्हणजे काय आहे तर तो वरती आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की जे जे उत्तम आहे ना ते वरती आहे असं म्हणाल कधी. आपण ऊर्ध्वी मूळ म्हणतोय ना, त्याच्यासाठी आपण समजून घेण्यासाठी हे घ्यायचं आहे की आपण सहज बोलता बोलता म्हणतो तो बाप्पा बघतोय हा वरती, आपलं लगेच बोट असं होतं. तर तो वरती बघतोय म्हणजे ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना, आपली बुद्धीसुद्धा वरती आहे बघा. पाय खाली आहेत आणि डोकं वरती आहे. आपण जर सर्पासारखे असतो तर आपलं डोकं आणि पाय हे सगळे एकाच पातळीवर असते. पण तसं नाही, ते आपली बुद्धी जे जे चांगलं आहे ते उंच आहे. त्यामुळे देव वरती आणि मग आपल्याला जे उत्तम आहे ते वरती, बाकी सगळं खाली. म्हणून ते ऊर्ध्व, उत्तमांग, उंच. संसार वृक्ष जिथून निघाला ती सत्यवस्तू. आता त्याचं जो काही विस्तार व्हायचा आहे तो खाली असा येणार आहे. जे उंच आहे, मूळ जे आहे ते उंचावर आहे, ऊर्ध्व आहे. उत्तमांग असं वरती आहे. संसार वृक्ष जिथून आता सुरुवात होते, बीज अंकुर जो आहे तो वरती आहे. आणि म्हणून तिथे तिला आपण सत्यवस्तू किंवा ऊर्ध्व, वर असं म्हटलं आहे. जे जे श्रेष्ठ आहे, परमात्म तत्व म्हणा, देव म्हणा, म्हणून ते सगळं वरती असं वर आहे. ज्यातून सगळं जग आता खाली विस्तारित होणार आहे ते खाली येणार आहे. जसं आपण आपल्या काय म्हणायचं फॅमिली ट्री काढतो, त्या फॅमिली ट्रीमध्ये आपण असंच काढतो ना की आधी आपले समजा वडील, मग वडिलांना काय 4 मुलं, मग आपण ते खाली 4 काढतो. मग आपल्या 4 भावंडं जी आपण त्या 4 भावंडांमध्ये पुन्हा आपल्याला काय असतील ती असं आपण ते काढतो. म्हणजे वरती वडील आणि त्या वडिलांचं जे कुटुंब आहे आत्तापर्यंतचं, समजा आपल्याला काय 3 पिढ्या माहिती आहेत तर 3 पिढ्यांपर्यंतचं जे आपण फॅमिली ट्री काढतो ते फॅमिली ट्री म्हणजे असंच आहे. त्यामुळे असा वरून खाली तो वृक्ष वाढतो आहे. म्हणून ऊर्ध्वी मूळ. आज आपण 2 शब्द शिकलो, ऊर्ध्वी मूळ. आपल्या ह्या संसार वृक्षाचं मूळ वरती आहे. ते वरती का आहे याच्याबद्दलचा विचार केला. खरं तर असं वर खाली हे सगळं नुसतं स्थान दाखवण्यापुरतेच शब्द आहेत. वर खाली, इकडे तिकडे, पलीकडे अलीकडे, या सगळ्या खरे काही ते नाहीच आहेत. म्हणजे शब्दांचं याचं स्थान सांगण्यासाठी शब्द आपण वापरत, ब्रह्माला कुठलं आलं आहे ते स्थान, ब्रह्मासाठी काही ह्या शब्दांचा उपयोग नाही आहे. पण आपल्याला व्यवहारातल्या गोष्टी कळताना आता आपण ब्रह्मवस्तू त्या संसार वृक्षाची दाखवणार आहोत. म्हणून ती काय आहे तर ती वर आहे असं आपण सांगितलं. या विश्वाच्या मुळाशी पण भगवंत आहे. हा संसार वृक्षाचं ऊर्ध्व मूळ जे आहे ते वर आहे असं भगवंतानी आपल्याला सांगितलं आहे. मग ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, किंवा आत्ता आपण श्रीकृष्ण म्हणूया, हे सगळं एकच समानार्थी शब्द आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम, मीच ब्रह्म आहे असं म्हटलं आहे. किंवा भूतानां ईश्वरोपि सन, सर्व भूत प्राणीमात्र, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ईश्वर मी आहे असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे. किंवा मामेकम शरणं व्रज, मला शरण ये असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. किंवा सर्व भूतानां हृद्देशे, सर्व भूतानां म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या, सर्व प्राणीमात्रांच्या हृद्देशे म्हणजे हृदयाच्या ठिकाणी काय येतं, अहम तिष्ठती, मी आहे असं आपल्याला ठिकठिकाणी भगवंतांनी मीचा असा शब्द वापरून केला आहे. अहम शब्द वापरून हे केलं आहे. अर्थात भगवंताचा मी शब्द, भगवंताचा अहम शब्द आणि आपण आपल्यासाठी वापरणारा मी शब्द यामध्ये फरक आहे. भगवंत परमात्मा अशा दृष्टीनं मी असं म्हणतो आहे की मी हे सगळं सांगतो आहे. मी परमात्मा आहे, मी मूळ आहे, मी ब्रह्म आहे, मी तुमच्यात आहे, मी सगळ्या जगात आहे असंच सांगतो आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, मीच पिता, मीच माता, मीच सगळा, असं मीच धाता, मीच धारण करणारा, सगळं सगळं मीच आहे असं सांगतो. आता स्वाभाविकच जर असं वर्णन आहे तर भगवंत आपलं मूळ म्हणजे ते ऊर्ध्व, सर्वात वरती, सर्वश्रेष्ठ असं ते ऊर्ध्व मूळ आहे. आता अधशाखा, आता ते मूळ वरती अंकुर फुटला आणि त्याच्या फांद्या आता येतात, तर आता त्या फांद्यांचा विचार करायचा म्हणजे आता खाली येणार तो विचार आपल्याला अधशाखा. म्हणजे आज फक्त ऊर्ध्वी मूळ एवढाच शब्द आपण पाहिला आणि साधारणपणानं 87 ओवीपर्यंत आलो. खूप गाठायचं आहे आपल्याला, त्यामुळे पुढल्या वेळेला अधशाखा बघूया. आज ऊर्ध्वी मुळं सारखं सारखं मनाला पटवायचं की या संसार वृक्षाचं मूळ ईश्वरच आहे आणि ईश्वर सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे. त्यामुळे तो ऊर्ध्व अशा अर्थाने आपल्याला सांगितलं आहे. पण तो झाकाळला जातो आहे मायेमुळे आणि म्हणून आपल्याला कळत नाही आहे. पण दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी या स्वप्नवत आहेत, खोट्या आहेत, त्याच्यात अडकायचं नाही आहे. खरं स्वरूप जे आहे ते ब्रह्म आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे.
असा सारखा सारखा मनाला विषय पटवला तर आपल्याला या ओव्यांचा अर्थ सगळ्याचे कान करून समजायचा एक आपला आटापिटा जो आहे तो थोडासा यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. आज आपण इथे थांबूया. पुढल्या तासाला आपण आदर्श शाखा म्हणजे काय त्याचा विचार करूया. धन्यवाद.